गुड मॉर्निंग एव्हरीवन. मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि देवीचं दर्शन तर घेतलंच पाहिजे. तर आज आम्ही सगळेजण चाललेलो आहोत चांदवडला आणि तुम्ही सुद्धा सगळेजण देवीचं दर्शन घेणार आहात. सकाळी लवकर उठली होती, घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि अशी गोड-गोड तयार झाली. आता हे मंगळसूत्र बघा ना किती गोड आहे ना, मला तर खूपच आवडलं होतं. आता हा ब्लाउज या साडीवर इतका काही मॅच होत नव्हता, पण सुंदरही दिसत होता. ही साडी आहे 10 वर्षापूर्वीची. तीच साडी मी आज वरती काढली होती आणि त्याला मस्त विअर केला. आता तेव्हाचे ब्लाउज काही आता मला येणारच नाही म्हणून हा मिसमॅच का होईना म्हणून ब्लाउज घालून घेतला. तर चला, इथे मुलांना स्माईल करायला लावली. मुलांनी गोड-गोड स्माईल केली आणि आहोंना सांगितलं तर आहोंची स्माईल तुम्ही बघितलीच. चांदवडला आल्यानंतर पहिल्यांदा इच्छापूर्ती गणपती बाप्पांचं दर्शन घेतलंच पाहिजे. तर पहिल्यांदा आलो इथे गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आहोंना म्हटलं थोडेसे फोटो काढा, पण अजिबातच नाही बरं का. फोटो आणि व्हिडिओ त्यांना अजिबात आवडत नाही. आहोंना आवडत नसलं म्हणून काय झालं, पण मुलांना मी प्रॉपर ट्रेन करून ठेवलेलं आहे आणि घरून निघतानाच मी त्यांना रिश्वतसुद्धा देऊन ठेवते. त्यामुळे ते माझे प्रॉपर व्हिडिओ आणि थोडेफार का होईना फोटोही काढत असतात. आता इथे देवीचं दर्शन घेण्यासाठी आलो चांदवडला. इथे कधीही गर्दी नसते बरं का. लगेच दर्शन होऊन जातं. इथे छान दर्शन घेतलं, थोडा वेळ तिथे बसलो आणि अंबाबाईचं तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. खूप गोड दिसत होती. मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना असतो आणि त्या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला आपण गेलंच पाहिजे. तर आता आमची कुलदेवी आहे माहूरगडावरची रेणुका माता. इतक्या दूर जाणं तर होत नाही. म्हणूनच म्हटलं चांदवडला जाऊन देवीचं दर्शन घेऊ आणि त्याचबरोबर देवीची ओटी सुद्धा भरून घेऊयात. तुम्ही सुद्धा देवीची ओटी या महिन्यामध्ये भरली नसेल, तर उद्या मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे. नक्की मंदिरात जाऊन देवी अंबाबाईची ओटी भरून घ्या. संडेच्या दिवशी मात्र आमची दिवसभर भटकंती चालू होती. त्यामुळे बाहेरच जेवण केलं आणि रात्री 10 वाजता घरी आलो. त्यामुळे मी त्या दिवशी काही शूट केलं नाही. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शूट करायला घेतलं. पण आज मला खूप महत्त्वाची कामं करायची आहे. काय-काय करतीये तर ते मी तुम्हाला दाखवतेच. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. काल मी दुपारी बसली होती आणि सहज मी YouTube स्टुडिओमध्ये जाऊन चेक केलं, तर एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ती म्हणजे माझे रोज व्हिडिओ बघणारी माझी जी काही ऑडियन्स आहे ना, जे काही व्ह्यूअर्स आहेत, तर ते माझ्यासाठी खूप आहेत बरं का. पण त्यांनी मला अजून सबस्क्राईबच केलेलं नाहीये. जर तुम्हाला सुद्धा माझे हे डेली व्लॉग्स आवडत असतील ना, तर प्लीज एक छोटंसं काम करा ना आणि आजच करा बरं का. आत्ता माझा व्हिडिओ बघतायत ना, तर व्हिडिओ बघता-बघताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी ना खूप महत्त्वाचं आहे. कारण ते मला चांगले-चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं मोटिव्हेशन देतात. लास्ट टाईम मी जेव्हा डी-मार्टला गेली होती ना, तेव्हा मी खूप साऱ्या सीड्स आहे ना तिथून उचलून आणल्या होत्या आणि त्या काही मी अजून भाजल्या पण नाही आणि खाल्ल्या सुद्धा नाही. आता खूप जण घेत होते आणि मी ऐकलं पण होतं. ह्या ज्या काही सीड्स असतात ना, त्या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात आणि सध्या सगळेजण ते खातात आहे. म्हटलं चला आता दिसल्याच आहे आपल्याला तर घेऊनच जाऊया आणि फायनली आज मी त्यांना भाजायला घेतलं आणि म्हटलं चला हे सगळे जे काही सीड्स आहे ना, ते व्यवस्थित भाजून एकत्र करून दररोज सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा खाऊयात. आता दुसऱ्यांनी ह्या सीड्स घेतल्या म्हणून त्या मी घेतल्यात आणि खायला सुद्धा सुरुवात केली. पण आता नुसतं खायचं म्हणून खायचं तर त्याला काय अर्थ आहे ना. आता मी जे खाते त्याचा मला फायदा सुद्धा माहीत पाहिजे. तर त्यासाठीच मी Googleवर गेली, तिथे सर्च केलं, की ह्या सीड्स मी खाल्ल्यानंतर याचा माझ्या शरीराला काय फायदा होणार आहे आणि ते बघून तर आता मी न चुकता ह्या सीड्स सकाळ-संध्याकाळ खाते बरं का. आता तुम्ही सुद्धा सुरुवात नक्की करा. जर डी-मार्टला गेलात ना, तर ह्या सीड्स घेऊन या आणि खायला सुरुवात करा. आता फायदे काय आहे माहिती का तुम्हाला? तर जे काही मी पंपकिन सीड्स आणल्या होत्या, तर त्यामध्ये आयर्न, झिंक आणि मॅग्नेशियम खूप आहे, जे माझी इम्युनिटी वाढवतं आणि त्याचबरोबर केस आणि त्वचेसाठी तर खूपच फायदेशीर आहे. जे काही फ्लॅक्स सीड आहे ना, त्याला अळशी सुद्धा म्हटलं जातं, जे आपलं पोट साफ करण्यासाठी आपल्याला मदत करतं आणि सगळ्या लेडीजचा प्रॉब्लेम तो म्हणजे वजन वाढलं, त्याचबरोबर हार्मोन इम्बॅलन्स झाले, त्यामुळे माझं वजन वाढून गेलं. तर ही आपली नेहमीचीच भुणभुण असते. तर तेच वजन कंट्रोल करण्यासाठी हार्मोन बॅलन्स आणि त्याचबरोबर हृदयासाठी खूप चांगलं असतं, ते म्हणजे फ्लॅक्स सीड. सनफ्लॉवर सीड्समध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात आहे. त्वचा चमकदार ठेवायला मदत करतं आणि त्याचबरोबर एनर्जी वाढवायला सुद्धा खूप सारं उपयोगी आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे चिया सीड्स. इतके छोटे असतात ना हे चिया सीड्स, जितके छोटे तितका त्याचा फायदा सुद्धा मोठा आहे बरं का. चिया सीड्समध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे आपलं पोट साफ राहायला मदत होते. त्याचबरोबर चिया सीड्स पाणी शोषून फुगतात म्हणून पोट लवकर भरल्यासारखं वाटतं आणि आपण ओव्हर ईटिंग करत नाही. म्हणजे आपल्याला खूप सारी भूक लागत नाही बरं का. आणि त्याचबरोबर हाडांसाठी सुद्धा चांगले असतात कारण यामध्ये आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस. त्याचबरोबर यामध्ये आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर असल्यामुळे कोलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. त्यामुळे हे आपल्या हृदयासाठी खूप खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर डायबिटीज सुद्धा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ते मदत करतं. त्वचा आणि केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे, कारण त्यामध्ये आहे अँटीऑक्सिडंट. त्यामुळे आपली त्वचा मस्त चमकदार होते आणि केस सुद्धा मजबूत होतात.
इतक्या छोट्या ह्या सीड्स आहेत ना आणि त्याचे फायदे तर तुम्ही बघितले. किती सारे फायदे आहेत. मग कशाला चुकवायचं? दररोज नित्यनेमाने सकाळ-संध्याकाळ ह्या सीड्स खाल्ल्याच पाहिजे. मी तर सुरुवात केलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की सुरुवात करा. तर चला त्यानंतर मी ह्या सगळ्या सीड्स भाजून घेतल्या. फक्त सीड्सच नाही भाजून घेतल्या बरं का. त्याचबरोबर मी ओवा, जीरा, बडीशेप, मेथी हे सुद्धा भाजून घेतलेलं आहे. त्याचे सुद्धा मी फायदे सांगणार आहेत, पण ते जरा पुढे जाऊन. कारण मला आता स्वयंपाकाला खूप सारा उशीर होत होता. घड्याळामध्ये बघितलं तर 8 वाजले होते. म्हटलं नाही आता पटकन एका तासात स्वयंपाक झालाच पाहिजे. त्यामुळे सगळ्या सीड्स वगैरे बाजूला ठेवून दिलं आणि पटकन पीठ मळून घेतलं. आता ते भिजेपर्यंत म्हटलं भाजीची तयारी करून घेऊयात. ही सवय माझी कधी जाणार काय माहिती? ती म्हणजे ड्रेसला हात पुसण्याची. तुम्हाला पण आहे का अशी? जवळ नॅपकिन घेऊन ठेवते, पण तरीसुद्धा ड्रेसला हात पुसल्याशिवाय मात्र मी राहतच नाही. तर चला आजची भाजी काय बनवायची? तर फ्रिजमध्ये बघितलं ओपन करून, तर त्यामध्ये मला दिसले छोटे-छोटेसे वांगे. म्हटलं आज मस्त ग्रेव्हीची भाजी बनवूया. त्यासाठी इथे कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर सगळं घेऊन आता त्याची मी ग्रेव्ही बनवून घेणार आणि मस्त भाजी बनवते. स्वयंपाकाला कितीही उशीर झाला ना, तरी ही छोटी-मोठी कामं करायला तर अजिबात चुकवत नाही बरं का मी. हे जे काही ऑइल डिस्पेन्सर आहे त्यामधलं तेल संपलेलं होतं. म्हटलं चला त्यामध्ये तेल ओतून घेऊयात, कारण ते मला टाकायचं होतं ह्या कांद्यावर. प्रत्येक वेळेस किटलीचं झाकण उघडा, नंतर ते तेल टाका, पुन्हा ठेवून द्या. तर हे करायला ना जरा कंटाळा येतो. फक्त भाजीला फोडणी देताना येत नाही बरं का, तेव्हा मी मात्र किटलीच यूज करते. तर चला ते पण भरून घेतलं, पुसून वगैरे ठेवून दिलं आणि आता मुलं खेळून आली होती कारण त्यांना लागली होती तहान. खेळून नाही आली, त्यांना पुन्हा जायचंय. फक्त तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी वरती आली होती. ते ओवा, जिरा, बडीशेप भाजून ठेवलेलं आहे आणि श्लोकला वाटलं ही सगळी बडीशेपच आहे का? त्याने खाल्ली आणि त्याला लागलं तिखट आणि लगेच पाणी प्यायला पळाला आणि त्यानंतर मी त्याला थोडीशी बडीशेप जी आहे ना, ती दिली खायला, पण पळत होता, नको तिखट लागते. त्याला जेव्हा मी माझ्या हाताने थोडी बडीशेप दिली ना, तेव्हा त्याला कळलं, की नाही हे वेगवेगळं काहीतरी दिसतंय आणि तो बघत होता, हिने हे असं कशाला करून ठेवलेलं आहे. आता हे सगळं मला आहे ना, मिक्सरमधनं बारीक करायचंय. पण मला स्वयंपाकाला उशीर होत होता आणि ते पण थोडं गार होतंय. तोपर्यंत म्हटलं आधी स्वयंपाक करून घेऊया. जर स्वयंपाक रेडी नसला ना, अहो नक्कीच रागवणार. "तू तुझं व्हिडिओचं काम करत बसते आणि स्वयंपाक मात्र लवकर करत नाही." मग ती बोलणी ऐकण्यापेक्षा ना आपला स्वयंपाक केलेला कधी बरा. मुलांनी पाण्याची बॉटल भरून घेतली आणि पुन्हा ती खाली खेळायला गेली. आता ती वरती येईपर्यंत मी पटकन स्वयंपाक करून घेते. भाजीला फोडणी दिली, दुसऱ्या बाजूला पोळ्यासुद्धा बनवून घेतल्या आणि आता ही भाजी शिजते तोपर्यंत जी काही भांडी निघाली होती ना, ती सुद्धा घासून घेतली. किचन वट्टा छान असा आवरून झाला आणि त्यानंतर ह्या सीड्स बघितल्या तर त्या पण छान गार झाल्या होत्या. म्हटलं याला आता बरणीमध्ये भरून घेऊयात आणि त्यामध्ये निघाला माझा छान असा मोठासा केस आणि मी तुम्हाला सांगितलंच माझे केस खूप गळत आहे कदाचित थंडीमुळे किंवा शरीरामध्ये काही कमी झाल्यामुळे. आता ही सगळी मेहनत त्याच्यासाठीच चाललेली आहे. आता बघूयात ह्या सीड्स खाल्ल्यामुळे मला किती फरक पडतो तो. अहोंना भूक लागली होती त्यामुळे ते बघत होते कोणती भाजी केली. आधी मला जेवायला दे, नंतर तू तुझी कामं कर. ह्या सगळ्या सीड्स मी या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवल्या. जे मी घेतलेलं आहे DMartवरनं. खूप सुंदर हे कंटेनर आहे. त्याची लिंक जर मला भेटली तर नक्की मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. वांग्याची भाजी तर खरंच खूप छान आणि टेस्टी झाली होती, पण कोथिंबीरच नव्हती. आहोंना जेवायला वाढून दिलं आणि त्यानंतर मी जे काही ओवा, जिरा, बडीशेप आणि मेथी हे सगळं बारीक करायला घेतलं. तर हे पण मी भाजून घेतलं होतं. गार झाल्यानंतर आता ते मी बारीक करतीये. आता ते कशासाठी करते सांगू का? वेट लॉससाठी. कारण सध्या खरंच वजन खूप वाढलेलं आहे आणि ते कमी होण्याचं नावच घेत नाही. तर म्हटलं चला असा घरगुती उपाय तर करून बघूया ना आणि हा उपाय मी आधी केलेला होता आणि तेव्हा तर खरंच माझं वजन कमी झालं होतं, पण आता कमी होण्याचं नावच घेत नाहीये. पण आता नुसतं बोलण्यात काय अर्थ आहे? थोडेसे प्रयत्न तर केलेच पाहिजे की नाही? त्यामुळे थोडीशी एक्सरसाइज आणि त्याला जोड म्हणून ही पावडर जी आहे, तर वेट लॉस पावडरच म्हणेल मी त्याला. तर ती पण सकाळ-संध्याकाळ पिणार आहे. आज नाही झालं म्हणून काय झालं, पण उद्या नक्कीच माझं वजन कमी होईल. तर चला आता त्याचे फायदे मी तुम्हाला सांगते. तर ही जी काही पावडर आहे ना, त्याने आपली पचनक्रिया सुधारते, गॅस, ॲसिडिटी आणि जे काही आपलं पोट फुगून जातं ना, ते सुद्धा कमी होतं. मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी मदत होते. चरबी जळण्यास सुद्धा मदत करतं आणि पोट लवकर साफ होतं. भूक कंट्रोलमध्ये राहते. इतके सारे फायदे आहेत या पावडरचे आणि ही पावडर मी काही वर्षांपूर्वी सुद्धा पिलेली आहे आणि मला त्याचा फायदाच झाला होता. पण तेव्हा मी अजिबात चीटिंग केली नव्हती. एक्सरसाइज करायची, सकाळ-संध्याकाळ ही पावडर सुद्धा प्यायची आणि चीटिंग तर मात्र कोणतीच केली नव्हती बरं का. त्यामुळे माझं वेट लॉस खरंच कमी झालं होतं आणि आता सध्या मी नुसती चीटिंग करते. मनाला समजवते, "काही नाही होत, जाऊ दे. आजच्या दिवस उद्यापासनं, आजच्या दिवस उद्यापासनं" असं करते. पण आता मी 2-3 दिवसापासून न चीटिंग करता ही सकाळ-संध्याकाळ पावडर घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर ही पावडर किंवा हे वेट लॉस चूर्ण जे आहे, तर ते कसं घ्यायचं? तर 1 ग्लास पाणी घ्यायचं,
त्यामध्ये अर्धा चमचा ही पावडर टाकायची, छान उकळून द्यायचं. थोडं कोमट असताना तेव्हाच ते पिऊन घ्यायचं. तर हे मी सकाळी उपाशी पोटी आणि संध्याकाळी झोपण्याच्या आधी पीत असते. तर चला, आता माझे सासरे आज आलेले आहे, कारण त्यांना उद्या सकाळी-सकाळी बाहेर जायचंय. त्यांना मी आधी जेवायला दिलं आणि त्यांनी येताना असा मस्त हिरवागार असा भाजीपाला आणलेला आहे, ताजा-ताजा फ्रेश असा आणि ते आणायला ते कधीच चुकवत नाही. हे मी तुम्हाला नेहमी सांगत असते. त्याचबरोबर त्यांनी दूधसुद्धा आणलेलं आहे. तर आता हा सगळा भाजीपाला निसून-पुसून मला फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात कॅपॅसिटी उरलेली नाहीये. खूप थकवा आल्यासारखं वाटतंय. त्यामुळे मी हा सगळा भाजीपाला थोडासा व्यवस्थित करून फ्रिजमध्ये ठेवून देते आणि उद्या मात्र तो थोडासा निसून घेईल आणि पालेभाज्या इतक्या आणलेल्या आहे ना, आता त्या निसायला खूप वेळ लागणार आहे. ह्या ज्या काही पालेभाज्या दिसताय ना, तर त्या फक्त ₹5-5 ला जुडी आणलेली. इतका स्वस्त भाजीपाला झालेला आहे सध्या. तुमच्याकडे पण भाजीपाला स्वस्त झाला, की अजून महागच आहे, ते तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा. भाजीपाला फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी मी काही कंटेनर यूज करत असते. काही DMartवरनं घेतलेलं आहे, तर काही Mishoवरनं. फ्रिजमध्ये जर भाजीपाला असा मस्त कंटेनरमध्ये भरून ठेवला ना, तर आपलं फ्रिजसुद्धा नीटनेटकं दिसतं आणि आणि त्याचबरोबर छान ऑर्गनाइज सुद्धा दिसतं. आता हे सगळे कंटेनर जे आहेत ना, ते आहे ट्रान्सपरंट. त्यामुळे त्यामध्ये कोणती भाजी ठेवलेली आहे, कोणती भाजी संपली, कोणती शिल्लक आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. त्यामुळे मी हे ऑर्गनायझर वापरते आणि तुम्ही सुद्धा नक्की वापरत जा. आणि सगळ्या ज्या भाज्या आहे ना, त्या मी अशा कॉटनच्या कपड्यामध्ये सुद्धा भरून ठेवत असते, जेणेकरून त्या लवकर खराब होत नाही. आणि दूधसुद्धा मी इथे ओतून घेतलं, ते तापायला ठेवून दिलं आणि आता माझं हे जे काही चूर्ण होतं, तर ते छान बॉईल झालेलं आहे. त्याला थोडंसं कोमट होऊन दिलं आणि त्यानंतर मी ते पिऊन घेतलं. आणि असा छान माझा किचन वट्टा आता आवरून झालेला आहे. खूप सारे भांडे आज निघाले होते, ते सगळे घासून घेतले. आता ही जी काही पालकाची भाजी होती, ती थोडीशी ना ओलली होती, म्हणून त्याला किचनवरच असं पसरून ठेवली. फायनली माझी किचनमधली सगळी कामं आवरून झाली आणि त्यानंतर आली बेडरूममध्ये. तर इथे मस्त कॉटवर कपड्यांचाच पसारा होता. त्याआधी पण मी फेस वॉश केलं, छान ड्रेस चेंज केला आणि मस्त गाऊन घालून घेतला. खूप जणांना गाऊन घालायला अजिबात आवडत नाही, पण मला आवडतं बरं का. तुम्हाला आवडतं का? आवडत असेल तर नक्की कमेंट करा. खूप म्हणजे खूपच रिलॅक्स वाटतं. तर चला, कपड्यांच्या घड्या घालण्याचं काम माझं आज दुपारपासून बाकी होतं. फायनली मी आता ह्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेते आणि त्यानंतर मस्त झोपून घेते. तर चला, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला तर अजिबातच चुकू नका. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स. गुड नाईट.